तुळस पूजेसाठी वाहणे खूप पवित्र मानली जाते. पण गणपती बाप्पांच्या पूजेदरम्यान दुर्वा आणि जास्वंदाचं फूल वाहतात. परंतु आपल्या लाडक्या बाप्पाच्या पूजेमध्ये तुळस वाहत नाही. याबद्दल एक पौराणिक कथा सांगितली गेली आहे. पौराणिक कथेनुसार राजा धर्मात्माची कन्या तुळशी ही लग्नाच्या इच्छेने तीर्थयात्रेवर निघाली. तीर्थयात्रेदरम्यान तुळशीने पाहिले की तरुण गणेश गंगेच्या किनाऱ्यावर तपस्या करत होते. पौराणिक कथेनुसार भगवान गणेश तपस्येत विलीन होते. त्यांच्या शरीरावर चंदन लागले होते. गळ्यात रत्नांची माळ होती. कमरेत रेशमेचे पितांबर गुंडाळलेले होते. ते एका सिंहासनावर बसून तपश्चर्या करत होते. गणपतीचे ते सुंदर स्वरूप पाहून तुळशी मात्र मंत्रमुग्ध झाली. तिने त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत गणपतीची ती तपस्या भंग केली. भगवान गणेश हे पाहून खूप संतप्त झाले आणि तुळशीचे हे कार्य अशुभ असल्याचे त्यांनी वर्णन केले. तुळशीचा हेतू जाणून घेतल्यानंतर ते म्हणाले की मी ब्रह्मचारी आहे आणि त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावला. हे ऐकून तुळशी मात्र खूप संतापली आणि तिने भगवान श्री गणेशाला शाप दिला की तुझे एक नाही तर 2 विवाह होतील. यावर भगवान गणेशांनीही तिला शाप दिला की तुझे लग्न एका राक्षसासोबत होईल. हे ऐकून तुळशीने श्री गणेशाची माफी मागितली. यानंतर गणेशजी म्हणाले, तू भगवान विष्णू आणि कृष्णाला प्रिय असल्यामुळे कलियुगात तुझी पूजा करणे मोक्षदायक ठरेल. परंतु तुला माझी पूजा करताना अर्पण करणे अशुभ मानले जाईल. तेव्हापासून श्री गणेशाच्या पूजेमध्ये तुळशी अर्पण करणे निषिद्ध मानले जाऊ लागले. सर्व देवतांना विविध वैशिष्ट्य लाभलेले आहे. सर्व देव हे निसर्गाशी जोडलेले गेलेले आहेत. शंकराला बेल, कृष्णाला तुळस, तर विष्णूला कमळ, तर गणपतीला दुर्वा खूप प्रिय आहेत असे म्हटले जाते. परंतु गणपती बाप्पाला मोदक, लाडू हे पदार्थ खूप आवडतात. तसेच गणपतीला दुर्वा आणि जास्वंदाचं लाल फूल खूप प्रिय असल्यामुळे ते वाहतात. त्याशिवाय गणपतीची पूजा पूर्ण होत नाही. मात्र हिंदू धर्मात पवित्र मानली जाणारी तुळस गणपतीला वाहत नाही. ती वर्ज्य मानली जाते. गणपती बाप्पांच्या पूजेसाठी महत्त्वाचं स्थान असतं ते म्हणजे दुर्वा. बाप्पाच्या पूजेच्या वेळी 21 दुर्वांची जुडी वाहण्याची प्रथा आहे. असे म्हणतात की पुराणात अनालसुराला गिळून गणपतीने देवांची असुरांपासून सुटका केली होती. या असुराला गिळल्यामुळे गणपतीच्या अंगाचा दाह होऊ लागला. त्यामुळे गणपतींच्या डोक्यावर दुर्वा ठेवल्यामुळे त्यांना आराम मिळाला. तेव्हापासून गणपती बाप्पाला दुर्वा वाहण्याची परंपरा आहे. शिवाय गणपतीला दुर्वा फारच प्रिय आहेत असे